पाठ 9. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या बालपणीची एक हृदयस्पर्शी आठवण. 15 ऑक्टोबर 1931 मध्ये तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे असलेल्या धनुषकोडी गावामध्ये एका महान व्यक्तिमत्वाचा जन्म झाला, ज्याचे पूर्ण नाव आहे अब्दुल पाकीर जैनुलाब्दीन. या नावाने ओळखतो. अब्दुल कलाम हे भारताचे 11वे राष्ट्रपती होते. तसेच त्यांना मिसाईल मॅन म्हणून देखील ओळखले जाते. प्रस्तुत पाठ डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या लहानपणी घडलेली सत्य घटना आहे. डॉक्टर कलाम सर सांगतात, मी लहान होतो तेव्हाची गोष्ट. प्रत्येक आईप्रमाणेच माझी आई आम्हा सर्वांसाठी जेवण तयार करायची. दिवसभर कष्टाची कामे करून आई खूप दमून जायची. एके रात्री आईने स्वयंपाक केला आणि माझ्या बाबांना जेवायला वाढले. त्यांच्या ताटात भाजी आणि एका बाजूने पूर्णपणे करपलेली भाकरी वाढली. त्या जळालेल्या करपलेल्या भाकरीबद्दल ते काही बोलतात का, याची मी वाट पाहत होतो. परंतु बाबांनी आपले जेवण शांतपणे संपवले आणि मला जवळ घेऊन माझ्या शाळेतील आजच्या दिवसाची विचारपूस करू लागले. जेवण झाल्यानंतर आईने करपलेल्या भाकरीसाठी वडिलांची माफी मागितली. त्यावर वडील आईला हसत म्हणाले, असं काही नाही ग, मला करपलेली भाकरी खूप आवडते. वडिलांचे उत्तर ऐकून मला अजूनच आश्चर्य वाटले. झोपी जाण्यापूर्वी मी बाबांजवळ गेलो आणि त्यांना विचारले, खरंच तुम्हाला करपलेली, जळालेली भाकरी आवडते का? त्यांनी मला प्रेमाने आपल्या कवेत घेतले आणि समजावले, तुझी आई दिवसभराच्या कामाने खूप थकून गेलेली असते. करपलेल्या भाकरीने मला कोणताच त्रास होणार नाही. पण मी जर त्याबद्दल तिच्यावर ओरडलो, तर तिच्या हृदयाला खूप वेदना होतील. बेटा, तुला माहीत आहे का, आयुष्य अशा अपरिपूर्ण गोष्टींनी भरलेलं आहे आणि मी पण परिपूर्ण नाही. मी माझ्या आयुष्यात इतर सोहळे विसरलो तरी एक गोष्ट कायम हृदयावर कोरून ठेवली. प्रत्येक नाते जपण्यासाठी एकमेकांचे दोष स्वीकारायचे आणि नात्याचा आनंद घेत जगणे. आयुष्य खूप छोटे असते. जे लोक तुम्हाला योग्य वागणूक देतात त्यांच्यावर प्रेम करा. जे देत नाही त्यांच्याबद्दल मनात आत्मीयता ठेवा.